नमस्कार मित्रांनो, इंडस्ट्रीमध्ये असे अनेक स्टार आहेत ज्यांच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला। या स्टार पैकीच एक म्हणजे काटा लगा गर्ल अर्थात शेफाली जरीवाला। गेल्या वर्षी म्हणजेच 27 जून 2025 रोजी शेफालीचं वयाच्या 42व्या वर्षी निधन झालं। शेफालीच्या अकस्मात निधनाच्या बातमीने चाहते अतिशय दुःखी झाले। ती या जगात नाहीये यावर विश्वास ठेवणं त्यांच्यासाठी आजही कठीण आहे। तिच्या निधनानंतर तिचा पती नेता पराग त्यागी एकटा पडला आहे। पराग आजही त्याच्या पत्नीच्या आठवणींच्या सोबतीने जगत आहे। तो शेफाली सोबतचे अनेक क्षण तिच्या आठवणी चाहत्यांसोबत शेअर करत असतो। त्याने तिचं अस्तित्व संपू दिलेलं नाही। पराग नुकताच अभिनेता पारस छाबराच्या पॉडकास्ट मध्ये पोहोचला। यामध्ये परागने शेफाली बद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या। बोलता बोलता पारस छाबराने त्याला विचारलं की तू पुन्हा लग्न करशील का? त्यावर परागने दिलेलं उत्तर ऐकण्यासारखं आहे। त्यावर पराग म्हणाला, मला फक्त विचारायचं आहे, लग्न का? तेव्हा पारस त्याला म्हणाला, कोणीतरी तर सोबत हवं ना? बरोबर, म्हातारपण येतं, तुम्हाला शारीरिक दृष्ट्याही तुमच्या सोबत कोणीतरी हवं ना? पारसचा प्रश्न ऐकून पराग म्हणाला, त्याआधीच मी निघून जाईल। ते ऐकून पारस म्हणाला, अरे असं बोलू नये। मात्र परागने त्याला स्पष्टच सांगितलं, मला ती वेळच यायला नको आहे। मी व्हीलचेअरवर असेन आणि स्वतःचा तोलही सांभाळू शकत नसेन असं आयुष्य नकोच। मला तशी वेळच यायला नको। मी असं म्हणणार नाही मी एकटा आहे। ती शरीर सोडून गेली पण ती अजूनही माझ्या सोबत आहे। ते ऐकून पारस म्हणाला की शेफाली गेल्यावर तू जास्त रोमॅन्टिक झाला आहेस। परागचं हे उत्तर ऐकून त्यांच्या चाहत्यांना देखील आश्चर्याचा धक्का बसलेला। तर मित्रांनो, या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।